नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण 10वी या वर्गाचा राज्यशास्त्र या पुस्तकातला आपण प्रकरण 3 राजकीय पक्ष पाहणार आहोत. राजकीय पक्ष याचं आपण विश्लेषण करणार. राजकीय पक्ष म्हणजे काय, पक्षांतर्गत घडामोडी म्हणजे काय. आताच आपण देशाची आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक पाहिली, यातल्या पक्षाचं महत्त्व पाहिले. जो बहुमत मिळेल पक्ष तो सत्ता स्थापन करू शकतो. त्याचा मुख्यमंत्री, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री इत्यादी पद निर्माण होऊ शकतात. आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणूक या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षाशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. परंतु पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्याही कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्ट व कार्यपद्धती मात्र वेगळीच असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणुकीची प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटना राजकीय पक्ष म्हटले जातात. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्या पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिले वैशिष्ट्य, सत्ता मिळणे. राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात योग्य अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोकशाही त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षांचा जनाधार असं म्हटलेही जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच असते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्ष आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तर कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही विरोधी पक्ष म्हणून कार्य करते. शासन व जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गरजा शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात, तर शासनामार्फत पक्षांना धोरण, कार्यक्रम, पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता इकडे काही कॉलम दिलेले आहेत, आपण ते बघा. वर्तमानपत्रातील या बातम्या तुम्हाला काय समजते थोडक्यात सांगा. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा मुंबईत बैठक झाली.
शेतकऱ्याच्या हाती प्रश्न घेणार. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्राचे आयोजन. समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी नाही हे तुमच्या नजरेत आले. विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही काय कराल? विचार करावा, लिहा. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल? आता आपण भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप बघणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले जाते. एक प्रबळ पक्ष पद्धती 1997 आवाहन दिले गेले. आव्हान काँग्रेस नंतर पक्षाने एकत्र येऊन दिले. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकारला स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा समज आपल्या देशातील पक्षप्रमुख खोटा ठरवला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. राष्ट्रीय पक्ष आता आपण हे जाऊन घेणार आहोत. राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत, काय काम करतात? आता पहिला पक्ष बघणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली. काँग्रेस स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्य काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकासाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. भारतीय 2 नंबरचा पक्ष आपण बघणार भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाकप असं म्हटलं जातं. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित असलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग, कामगाराच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1960च्या दशकानंतर चीन व सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली. त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष 1964 साली स्थापन झाला. 3 नंबरचा आपण बघणार आहोत भारतीय जनता पक्ष, त्याला BJP असं म्हटलं जातं. BJPची आता सत्ता स्थापन झालेली आहे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून या पार्टीस काम बघत आहेत. भारताचं प्रतिनिधित्व पंतप्रधान म्हणून बघत आहेत. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचा पक्ष. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे स्वरूप फार काळ टिकले. पक्ष फुटला व त्यानंतर भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 साली नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन संस्कृतीमध्ये परंपरा जतन केली पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणा या पक्षांचा भर. त्याच्यानंतरचा पक्ष आपण बघणार भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादाचा या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधीच्या जपणूक करणे या पक्षाचे धोरण आहे. 5वा पक्ष आपण बहुजन समाज पक्ष, यालाच बसपा असं म्हणलं जातं. बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांचं सरकार जवळपास 10 वर्ष काम केलं. याचे संस्थापक अध्यक्ष आहेत
बहुजन समाजवादी पक्ष विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवणे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. 6वा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आता 2 विभागण्यात झालेले. या पक्षाचं नेतृत्व 2 जण करत आहेत. एक अजित पवार आणि दुसरे शरदचंद्र पवार. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, सत्ता, धर्मनिरपेक्षता पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्राच्या सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्ये 2000 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्व आघाडीचा एक घटक पक्ष होता. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 1916 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकाचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. लोकसभा निवडणूक 2009 या 14 राष्ट्रीय पक्षाने मिळवलेली जागा याच्यामध्ये कॉलम दिलेला आहे. आपण हा कॉलम बघू. 2009 आणि 14ची आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2009ला 206 जागा होत्या आणि 2014ला फक्त 44. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 4 जागा होत्या 2009 मध्ये. 2014 मध्ये 1. भारतीय जनता पक्षाला 116 होत्या 2009. याच्यामध्ये 282 आहेत 2014. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 16 होत्या आणि 2014 मध्ये 9. बहुजन समाज पक्षाला 21. याच्यामध्ये काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला 9 होत्या आणि याच्या 14ला 6 होत्या. तमिळनाडूत सत्ता बदल, राजकीय दुकानावर दहशत, महाराष्ट्रातील नव्या पक्षाची स्थापना या हेडलाईन बघत आहात. आपण बघणार आहोत. वर्तमानपत्रात तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यामध्ये असणाऱ्या पक्षाबाबतची माहिती समजते. हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित का आहेत? राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळी दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात. तुम्हाला पडलेल्या अशा प्रकारच्या प्रश्नांच्या आधारे आपण भारतातील काही प्रादेशिक पक्षात थोडक्यात ओळख करून घेऊ. भारताच्या 4ही देशांच्या राज्यामध्ये काही प्रातिनिधिक पक्षाचा आपण येथे विचार करणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा, संस्कृती यांच्यातही विविध असणारे लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते. प्रदेशांच्या भौगोलिक रूपातही विविध आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक सांस्कृतिक विविधता दिसते. आपली भाषा आणि आपल्या प्रदेशांच्या आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर त्याच्या अस्मिता निर्माण होऊन त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपापल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्य विचार करू लागले. आपली भाषा, आपले साहित्य, आपली परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या देशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगार संधीवर आपल्याला हक्क असावा हा या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू एकच असतो व तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे जतन करणे. प्रादेशिक पक्ष विशेष प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक सामान्य प्राधान्य देतात.
आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत, तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवर हाताळाव्यात. सत्ता ही प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी. प्रशासनात आणि व्यवसायामध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा अशा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे, परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेचे मात्र महत्त्वाचे बदल झाले दिसते. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्तित्वामधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. पंजाब, तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि येथील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात देता येतील. प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीवर त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. हा टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर सुरू झाली. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागला. उदाहरण शिवसेना, तेलुगू देसम इत्यादी पक्ष आपल्याला मिळून बघायला येतात. ईशान्य भागातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल दिसतो. या प्रदेशामध्ये राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांची स्वायत्तेची मागणी सुरू करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतात सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्यामध्ये मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यामधून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीच्या शासनात त्यांचा एक परिणाम आहे. भारतातील अनेक प्रदेश पक्ष आहेत. सर्व पक्षाची माहिती येथे घेणे शक्य नाही, म्हणून आपण भारताच्या सर्व पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा क्षेत्रामध्ये अनेक प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घ्या. आता काही पक्ष दिलेले आहेत, आपण बघणार आहोत. आता हा पक्ष आपण बघणार आहोत. काही बाण दिलेले आहेत. आता हा शिवसेनेचा सिंबॉल धनुष्य बाण आहे. आता धनुष्य बाण बघणार आहोत आपण. याचे काय काय मुद्दे आहेत हे लक्षात घेणार आहोत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आहेत. याच्यानंतर मराठी माणसाच्या हक्काची जपवणूक, मराठी भाषेचे संवर्धन, परप्रांतीयांना विरोध ही संघटना करीत आहे. 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेनेचा हा पक्ष सर्वात महाराष्ट्रात सत्तेवर आला. 2014च्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेत सहभागी झाली. त्याच्यानंतर 2019 मधील निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत महाविकास आघाडी करून सत्तेत आली. याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा पक्ष शिरोमणी अकाली दल. हा पक्ष पंजाबमध्ये आहे. पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष 1920 मध्ये स्थापना. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य. पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर. आता आपण तिसरा बघणार आहोत जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष 1932 साली स्थापना.
काश्मीरी जनतेच्या हितासंबंध पाठपुरावा स्वायत्ता जोपासण्यासाठी प्रयत्न. त्याच्यानंतर आपण चौथा बघणार आहोत आसाम गण परिषद. या पक्षाचं चिन्ह आहे हत्ती. सरकार बरोबरील वाटाघाटीतून 1985 मध्ये आसाम करार, 1985 साली स्थापना, निर्विवासांचे प्रश्न सोडविणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे. गेली अनेक वर्षे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष आहे. याच्यानंतर पाचवा द्रविड मुनेत्र कळघम, यालाच DMK म्हणतात. या पक्षाचं आपण बघणार आहोत. 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर द्रविड मुनेत्र कळघम हा राजकीय पक्षात झाले. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. 1949 मध्ये या गटातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुनेत्र कळघम या पक्ष स्थापन केले. त्यातून बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना केली. तमिळ अस्मिता जोपासण्याचे त्यांच्या केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग होते. सर्व स्तरावरील मतदारांना पक्षाला पाठिंबा दिला. सत्तेत दीर्घकाळ राहिलेला अनेक उपयोजना राबवल्या. भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांनी त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला. त्यांचे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षाचे 2 निवडणुकांसंदर्भात कामगिरी खालील तक्त्यात दिली आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत पक्षाचे नाव, जिंकलेल्या जागा, निवडणूक आणि निवडणूक वर्ष 2009 आणि 14 मधले. याच्यामध्ये शिवसेना 44 जागा जिंकले होते 2014ला 63. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2009ला 13 जागा जिंकलेल्या आहे. ह्याच्यात फक्त एकच जागा दिसत आहे आपल्याला. शेतकरी कामगार पक्षाने 4 जिंकलेल्या होत्या, त्याच्यात 3. याच्यानंतर समाजवादी पक्ष असेल, बहुजन विकास आघाडी असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे MIM बघणार आहोत. या पाठात आपण भारतातील राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पातळीवर राजकीय पक्षांचा आढावा घेतला. पुढील पाठात राजकीय चळवळींचे आपल्या जीवनातील महत्त्व बघणार आहोत. अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे.